हिवाळ्यामध्ये सकाळी उठल्यावर थंडी खूप असते आणि तुम्हाला सुद्धा सांध्यांमध्ये स्टिफनेस जाणवतो का? स्टिफनेस हा मुख्यतः कफदोषामुळे येतो. आपण बघतो खोबरेल तेल जे असतं ते सुद्धा थंडीमध्ये गोठतं. तर तसंच असतं की आपल्या शरीरातले जे मसल्स असतात त्यांच्या बाजूला काही फॅटी लेयर्स असतात किंवा आपण म्हणतो जे फ्लुइड असतं सांध्यांच्या बाजूला ते गोठतं आणि मग आपल्याला सांध्यांची मूव्हमेंट करताना त्रास होतो. सगळ्यात सोपं म्हणजे कसं आहे की व्यायाम करत राहणं. कारण जेव्हा आपण व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो, तेव्हा तिथे एक प्रकारचं घर्षण निर्माण होऊन तिथे उष्णता निर्माण होते आणि जे काही इन्फ्लमेशन जे आलेलं असतं मसल्सवरती ते कमी होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीन डाएट. आता मुगाचं कळण आहे, हिरवे मूग असतात ते भिजत घालून त्याच्यापासून जे कळण तयार होतं ते आपण सुपासारखं घेतलं तर प्रोटीन इंटेक चांगला राहतो आणि मसल आपले जे श्रिंक होतात ते होत नाहीत. बघा, स्ट्रेचिंग हे मसल्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. मसल्सची लवचिकता राहणं महत्त्वाचं आहे आणि मसल ॲक्टिव्ह असतील ना तर कुठेही तुम्हाला जर्क किंवा कॅच किंवा स्टिफनेस येऊ शकत नाही. जर तुम्हाला हिवाळ्यात असा सांधेदुखीचा वरचेवर त्रास होत असेल, स्टिफनेस जाणवत असेल, तर ही सुंठ आणि तुपाची गोळी तुम्ही नक्की घ्या. बघा, तुम्हाला हा स्टिफनेस जाणवणार नाही.